ही रात्र शांत असते, निवांत असते, पण इतिहास कधीच शांत नसतो. आपण ज्यांना फक्त तलवार, किल्ले आणि युद्ध म्हणून पाहतो ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. पण आपण त्यांना पूर्णपणे ओळखलं का? आपल्याला त्यांचे पराक्रम माहिती आहेत, 2-4 प्रसंग माहिती आहेत. शाहिस्तेची बोट, अफजल्याचा कोथळा, आग्र्याहून सुटका, पावनखिंड. पण या पलीकडे आपल्याला शिवराय माहिती आहेत का? 350 वर्षानंतरही ज्यांच्या नावाचा फक्त उच्चार जरी झाला तरी मरणासन्न अवस्थेत असलेल्या माणसाच्या मुखातूनही जय हा शब्द आपसुकच बाहेर पडतो. त्या राजांना नेमकं काय हवं होतं हे आपण कधी समजून घेतलं आहे का? त्यांनी स्वराज्य उभं केलं ते जयंतीला मिरवणुका निघाव्यात म्हणून, आपल्या नावाचा जयघोष व्हावा म्हणून, की प्रत्येक माणसाने मानाने जगावं म्हणून? एका तरुण मुलाने शून्यातून स्वराज्याचं स्वप्न पाहिलं. संसाधन नव्हती, सामर्थ्य नव्हतं, पण ध्येय होतं. आणि आज आपण साधं स्वप्न पाहायलाही घाबरतो. त्यांनी किल्ले जिंकले, पण आधी माणसं जिंकली. त्यांनी युद्ध केलं, पण आपल्या तत्वांवर. त्यांनी राज्य केलं, पण धर्मावर नाही, न्यायावर. रयतेचं स्वराज्य उभं करण्यासाठी अखंड लढणारा जगातील एकमेव राजा ते म्हणजे शिवराय. कदाचित आपण छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास पाठ केला, पण त्यांचे विचार जगायला शिकलो नाही. आपल्यासाठी रक्त सांडवलेल्या हजारो मावळ्यांचे मन कधी समजले नाही. आणि आज जर महाराज ह्या महाराष्ट्राकडे पाहत असतील ना, तर त्यांच्या मनात एकच प्रश्न येत असेल, यासाठी निर्माण केलं होतं का आम्ही हे स्वराज्य?